नमस्कार मित्रांनो, टेक्निकल गुरु चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. जसे आपल्याला माहीत आहे की म्हाडाची पुणे मंडळाची लॉटरी जी आहे ती सध्या जाहीर झालेली आहे. 11 सप्टेंबरपासून फॉर्म भरणे जे आहे ते चालू झालेलं आहे आणि याची मुदत जी असणार आहे ती मेट्रो 30 स्टेशन ऑक्टोबरपर्यंत असणार मेट्रो आहे. स्टेशनपासून इथं आणि अंबाजोगाई यामध्ये इतकंच बऱ्याच घ्यायचं लोकांना डाऊट आहे आहे की ही लॉटरी आपल्याला. फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह बेसिस आहे का? तर तसं नाहीये. ही म्हाडाची रेग्युलर लॉटरी आहे, तिथून जायचं की आहे ज्यामध्ये लेफ्ट सर्वांचे साईडला. अर्ज स्वीकारले जाणार 30 ऑक्टोबरपर्यंत आणि नंतर ते सर्व अर्ज एकत्र करून त्यामधून लकी ड्रॉ काढला जाणार आणि त्यामधून ज्यांचं लकी रोड ड्रॉमध्ये आहे नाव येईल त्यांना ती सेंटरच्या घरं मिळणार आहेत. हा इकडे आहे तर त्यासाठी वाघा तुम्ही स्टेशन. या स्कीमसाठी ॲप्लिकेशन करायचे आहेत. म्हाडाची जी रेग्युलर FCFची जी स्कीम आहे बुक माय होमची ती वेगळी आहे. त्याच्या अपडेट्स जेव्हा येतील तेव्हा नक्की In आपल्याला 600 आपल्या meters, चॅनलवर turn तुम्हाला left onto भेटतील. Crystal त्यासाठी Garden. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन हे बटन जरूर प्रेस करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला कोणतीही अपडेट मिस होणार नाहीत. तर आज आपण युनिक स्कायलिंक्स या साईटचे डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत. तर त्यासाठी आपण ती साईट व्हिजिट सुद्धा केलेली आहे. तुम्ही व्हिडिओ सुद्धा पाहू शकता की आपला व्हिडिओ सुद्धा सध्या चालू आहे. ही ती साईट आहे, तुम्ही पाहू शकता की पासपोर्ट ऑफिसच्या जवळ आहे, पाषाणजवळ आहे ती आणि एकदम चांगली लोकेशन आहे. आसपास सुद्धा चांगल्या एरिया आहे आणि एकदम चांगलं असं वातावरण सुद्धा आहे. म्हणजे एकदम पूर्ण बिल्डिंग्स वगैरे चांगल्या आहेत, सोसायटी वगैरे आहेत आसपास सर्व. एकदम मस्त मला छान परिसर वाटला हा तरी. आणि यामध्ये म्हाडाचे फ्लॅट जे आहेत ते सेपरेट बिल्डिंग आहे, पण सेंट्रल असल्यामुळे मला वाटते कदाचित तुम्हाला MD सुद्धा वापरायला भेटतील. तर ते भेटतील का नाही भेटतील ते आपण आता जेव्हा ते पोझिशन वगैरे येईल त्याच वेळेला कळेल. पण सध्या तर आपण एक अंदाज लावतोय की अमेनिटीज त्यामध्ये भेटायला पाहिजेत. आता तर चला आपण आता आपल्या ह्याची जी बाकीची माहिती आहे ती सर्व पाहूया. आणि हा जो आहे तो रोडचा मॅप आहे. जसं तुम्ही पाहू शकता की आपण औंध-बाणे रोड पासून इकडे आत आल्यानंतर हा रोड आलेला आहे आणि इकडेच म्हाडाची जी साईट आहे ती देण्यात आलेली आहे. तुम्ही आसपासचं सुद्धा बघू शकता कसं आहे. सर्व एकदम चांगल्या लोकेशनला ही साईट देण्यात आलेली आहे. तर चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. मला डॉक्युमेंट लिस्टची आवश्यकता असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला हाय मेसेज जरी केला तर तुम्हाला डॉक्युमेंट लिस्ट भेटून जाईल. ऑटोमॅटेड मेसेज आहे, तुम्हाला क्विकली हा मेसेज भेटणार आहे डॉक्युमेंट लिस्टचा. शिवाय तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलसोबत जॉईन करू शकता. तेथे सुद्धा तुम्हाला सर्व ज्या डिटेल्स आहेत ते प्रोव्हाइड केल्या जातात आणि एकमेकांच्या त्याचे सुद्धा बरेच प्रश्न ते सुटतात. तर ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. सर्वप्रथम याची बेसिक माहिती आपण पाहूया की याचं प्रोजेक्टचं नाव आहे युनिक स्कायलिंक्स फेज 1. याचा स्कीम कोड आहे 906. लोकेशन आहे पाषाण. एकदम प्राईम लोकेशनला हे फ्लॅट्स आहेत. LIG इन्कम ग्रुपसाठी स्कीम आहे, पण EWS मध्ये जे आहेत ते सुद्धा या स्कीमला अप्लाय करू शकतात, जसा म्हाडाचा नियम आहे. डिपॉझिट याला असणार आहे 20,708 रुपये. यामध्ये 2 BHK सर्व देण्यात आलेले आहेत आणि 20 2 BHK म्हाडासाठी अलोकेट करण्यात आलेले आहेत, ज्यांची प्राइस म्हाडाने ठेवलेली आहे 23 लाख ते 27 लाख. थोडासा एरिया कमी जास्त असल्यामुळे हा प्राइसमध्ये फरक असतो. आणि याचा कार्पेट एरिया जो आहे तो 400 ते 450 स्क्वेअर फूट असा देण्यात आलेला आहे. आणि याच्या प्रत्येक फ्लोअरला फक्त 2च म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. म्हणजे जी विंग आहे त्या विंगमध्ये टोटल फक्त पर फ्लॅट 2च फ्लोअर पर फ्लोअर 2च फ्लॅट देण्यात आलेले आहेत. आणि याचं जे डेट ऑफ कम्प्लिशन आहे ते 30 जून 2027 आहे. म्हणजे अजून एक साधारणतः तुम्हाला 2 वर्ष यासाठी वेट करावं लागणार आहे. याला कोणतेही लिटिगेशन नाहीत. ही खूप चांगली गोष्ट आहे की यामध्ये कायदेशीर कोणतीच अडचणी नाही आहेत. टोटल 8 विंग्स या प्रोजेक्टमध्ये आहेत, ज्यामध्ये म्हाडाची विंग जी आहे ती D या नावानं आहे. म्हणजे ABCDEFG असे विंग्स आहेत आणि सेंटरला म्हाडाची विंग येते. आपण व्हिडिओमध्ये सुद्धा पाहणार आहोत आणि कन्स्ट्रक्शन लेवल सुद्धा काय ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये नक्की पाहणार आहोत. तर या जी म्हाडाची जी बिल्डिंग आहे ती 14 फ्लोअरची आहे. त्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की 2च फ्लॅट आहेत पर फ्लोअरला. एक लिफ्ट आणि एक स्टेअरकेस आहे आणि पॅसेज सुद्धा चांगला सफिशियंट साईजचा तिथे देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, ही युनिक स्कायलिंक्स ही साईट ॲक्च्युली गुगल मॅप्सवर आपण पाहणार आहोत की कुठं आहे. म्हणजे एक आयडिया नाही. ॲक्च्युली ही साईट बाणेरमध्ये आहे, पण ॲक्च्युली म्हणजे एक्झॅक्ट लोकेशन काय आहे ते थोडंसं आपण यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर हा तुम्ही पाहू शकता की हा औंध बाणेर रोड आहे
औंध बाणेर रोडपासून तुम्हाला इथं बाणेर पाषाण लिंक रोड हा एक तुम्हाला दिसेल. या रोडनी तुम्हाला लेफ्ट टर्न घेतल्यानंतर इकडून असं यायचं आहे आणि इकडून एक असा लेफ्ट आहे. लेफ्ट नंतर एक तुम्हाला इकडं या रोडला तुम्ही आल्यानंतर तुम्हाला इथंच ही साईट दिसणार आहे. युनिक स्कायलिंक्स ही साईट आहे आणि याचं जे बाहेरून तुम्हाला असं स्ट्रक्चर दिसणार आहे बाहेर, की असं एंट्री गेट वगैरे त्यांचं असं असणार आहे. तर इझिली तुम्ही हे सध्या तयार आहे. तुम्ही हे तिथं पाहू शकता. त्यामुळे लगेच ही साईट तुम्हाला सापडण्यात मदत होईल. तर बाकी ही जो आसपास एरिया जो आहे तो एकदम खूप छान एकदम परिसर आहे हा. सर्व मोठमोठे सोसायटीज आहेत तिथं आसपास. तुम्ही ते पाहू शकता. एकंदरीत ही लोकेशन खूप चांगली आहे. समोरचा रोड सुद्धा खूप हा मोठा एकदम मोठा. तर आता याचा आपण जो फ्लोर प्लॅन आहे या साईडचा तो पाहणार आहोत. तर हा जो आहे आता मास्टर प्लॅन आहे. मास्टर प्लॅन तुम्ही पाहू शकता की ही जे रोड साईड आहे फ्रंट साईड ती इकडे आहे. जो आपण जो गेट असणार आहे तो सर्व इकडे असणार. या साईडला या इथे मोठा रोड असणार आहे ते आणि इकडून जे आहे त्यांचं ते एम्युनिटी स्पेस वगैरे स्टार्ट होणार आहे. इकडून हा ओपन स्पेस असणार आहे असा इकडे आणि म्हाडाचे फ्लॅट जे आहेत ते विंग डी मध्ये असणार आहेत. या इथे ही जी विंग आहे ती पूर्ण म्हाडासाठी असणार आहे आणि या दोन्ही साईडला पण बघा बिल्डरचे आहेत आणि येण्यासाठी हा सगळ्यांना सेमच रोड असणार आहे. त्यामुळे पॉसिबिलिटी आहे की म्हाडाला पण सुद्धा यांचे अमेनिटीज जे आहेत ते वापरायला भेटू शकतात आणि भेटायला पण पाहिजे कारण इकडे दुसरा असा काही विषय नाहीये. हां, सॉरी अमेनिटीज हा म्हाडा फ्लॅटला सुद्धा अमेनिटी वापरायला भेटायला पाहिजेत असा माझा अंदाज आहे. तर याचा आपण आता जो फ्लोर प्लॅन आहे तो काय आहे तो पाहूया म्हाडा बिल्डिंगचा. जी विंग डी आहे म्हाडाची. तर अशा पद्धतीने ही विंग डी असणार आहे म्हाडाची, जी की 14 फ्लोअरची असणार आहे. त्यामध्ये 1-2 फ्लोअर पार्किंग असणार आहे आणि नंतर मग एक 12 फ्लोअर फ्लॅट्स असणार आहेत. एक दुसरी गोष्ट अशी आहे की म्हाडाच्या फ्लॅटला इथे जी आहे ती बाल्कनी कुठेही देण्यात आलेली नाहीये. म्हाडाचे फ्लॅट विदाउट बाल्कनीवाले आहेत. तर हे जो आहे हा फ्लोर प्लॅन आहे म्हाडाचा. त्यामध्ये पाहू शकता की 2 लिफ्ट आहेत आणि 2 स्टेअरकेस देण्यात आले आहेत आणि प्रत्येक फ्लोअरला फक्त 2च फ्लॅट देण्यात आलेले आहेत. प्रत्येक फ्लोअरला 2च फ्लॅट देण्यात आलेले आहेत. यामध्ये आणि हे सर्व जे असणार आहे हे सर्व 2 BHK असणार आहेत. जवळपास 20 2 BHK तर म्हाडासाठी देण्यात आलेले आहेत. 20 2 BHK आहेत. आता याचा आपण माप कसा आहे ते पाहूया. हा फक्त मधला जो ओपन स्पेस आहे इथे आहे. पॅसेज वगैरे जो आहे एवढाच आहे आणि इकडे साईडला 2 फ्लॅट आहेत. तर इथून एंट्रीलाच तुम्हाला इथे लिव्हिंग रूम लागेल. लिव्हिंग रूमचं जे माप आहे ते 10 बाय 18.5 एवढं मोठं लिव्हिंग रूम इथे देण्यात आलं आहे. 10 बाय 18.5चं लिव्हिंग रूम आहे आणि दोन्ही फ्लॅट सारख्याच मापाचे आहेत. 10 बाय 18.5 म्हणजे जी इथं बाल्कनी द्यायला हवी होती त्यांनी ती बाल्कनी सुद्धा त्यांनी आत घेतलेली आहे. एनक्लोज बाल्कनीचं नाव देण्यात आलेलं आहे याला आणि 10 बाय 18.5चा हॉलच पूर्ण करून टाकलेला आहे त्यांनी. त्यानंतर इकडं या साईडला जे आहेत कॉमन टॉयलेट बाथरूम असणार आहे. या साईड इकडे किचन आहे. किचनचं माप जे आहे ते 7.5 बाय 7 या मापाचं किचन आहे. किचनला सुद्धा व्हेंटिलेशनसाठी विंडो देण्यात आलेली आहे. त्यानंतर इकडे चिल्ड्रन्स बेडरूम आहे जे की 8 बाय 9 या मापाचं आहे. त्याला सुद्धा एक मोठी विंडो आहे. ती सुद्धा एकदम आज पाऊस पण चालू आहे. समोर तुम्ही बघा ते येस ना. हे युनिक स्कायलिंग्स स्टार्ट. Your destination is on the right. ये रे तू खतरनाक आहे. मार्केट में कर लेना फ्लेवर.
ये आगे चल, यहाँ का मुक्ता। तर मित्रांनो, आता आपण युनिक स्कायलिंक्स याचा जो मार्केट रेट काय चालू आहे सध्या, तो आता आपण पाहणार आहोत. त्यासाठी आपण नो ब्रोकर या साईटला आलेलो आहे. यामध्ये तुम्ही मार्केट रेट फक्त आपण कम्पेअर करायचं आहे. ॲक्च्युली म्हाडाचा फ्लॅट आणि बिल्डरचा फ्लॅट याचं कंपॅरिझन इथं होणार नाही, कारण बिल्डरचा फ्लॅट जो आहे तो साईजने खूप मोठा आहे आणि त्याला सर्व जे ॲम्बिट असणार आहे किंवा ते स्टँडर्ड्स नाही तो त्या पद्धतीने असणार आहे, कारण फ्लॅट्सवर किंमतसुद्धा तशी देण्यात आलेली आहे. जसं की तुम्ही पाहू शकता की युनिक स्कायलिंक्स हीच आपण साईट सध्या पाहतोय. तर अंडर कन्स्ट्रक्शन आहे. जून 2027ला याचं पोझिशन आहे, जसं की आपण पहिला पण सांगितलं. आणि अजून जे प्राईस जी स्टार्ट आहे ती 1.44 करोड आहे. ते 2.11 करोड म्हणजे 1.5 करोडपासून याची प्राईस आपण अंदाज अप्रॉक्सिमेट सांगू शकतो की ते 1.5 करोडच्या खाली फ्लॅट नाही आहेत. टोटल 85 फ्लॅट देण्यात आलेले आहेत आणि सर्व 1.5 करोडच्या वरच आहेत सर्व फ्लॅट. मार्केट रेट जर विचार केला तर पर स्क्वेअर फूटचा, तर इथं आपण पाहू शकतो की जवळपास 13,000 इथं युनिक स्कायलिंक्स आहे. जवळपास 13,258 पर स्क्वेअर फूट असा मार्केट रेट इथं सध्या शो होत आहे नो ब्रोकर या वेबसाईटला. बाकी आता आपण म्हाडाचा जो रेट आहे, कसा रेट आहे तो पण पाहूया. पर स्क्वेअर फूट म्हाडाचा रेट आपल्याला कसा पडणार आहे. आणि ॲक्च्युली याचं डायरेक्टली कम्पेअर होत नाही असं यांचं, कारण हे फुल एम्प्टीजवाला असणार आहे. आणि म्हाडाच्या फ्लॅटला आता हे सर्व एम्प्टी जे आहेत ते रूफटॉपला आहेत, म्हणजेच बिल्डिंगच्या वर या सर्व एम्प्टीज असणार आहेत ह्या बिल्डिंगच्या वरती. त्यामुळे म्हाडाच्या मे बी ॲक्सेस मिळेल का नाही मिळेल हे आपण सांगू शकत नाही, कारण हे सर्व एम्प्टी जे आहेत ते एकदम प्राईम आहेत. मला तर वाटतंय की म्हाडाच्याला ते एम्प्टीज बहुतेक नाहीच मिळणार, पण पाहूया आपण काय असेल. तर आता आपण म्हाडाचा रेट पाहूया कसा आहे. तर इथे म्हाडाचा फ्लॅटचा आपण रेट कसा आहे ते पाहूया. तर म्हाडाचा जो 400 कार्पेट एरिया असणारा जो फ्लॅट आहे त्याची म्हाडाकडून किंमत ठेवलेली आहे 23 लाख. ही बेसिक किंमत असते. त्यामध्ये तुम्हाला स्टॅम्प ड्युटी वगैरे थोडेसे ॲडिशनल असतात, जसं गव्हर्नमेंट चार्जेस आहेत किंवा मेंटेनन्स इलेक्ट्रिसिटी चार्जेस ते थोडेसे एक्स्ट्रा असतात. तर ते अगर आपण पकडले तरी समजा एक ते 4-5 लाख रुपये झाले तरी 27-28 लाखाला हा फ्लॅट पडेल म्हाडाचा. आणि त्याचा आपण पर स्क्वेअर फूट रेट अगर कॅल्क्युलेट केला तर तो 6,700 असणार आहे आणि बिल्डरचा जवळपास याचा डबल आहे. तर या ठिकाणी आपण ते कम्पॅरिझन पाहिलं की म्हाडाचा रेट नक्कीच, म्हाडाचा जो फ्लॅट आहे तो नक्कीच कमी रेटने इथे भेटतो. आणि रेंटचा जर विचार केला तर या ठिकाणी तुम्हाला 15,000 ते 20,000 रेंट इथं 2 BHK साठी आरामात भेटून जाईल असा एरिया हा आहे. आणि अगर आपण याचे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज जर पाहिले तर यामध्ये महत्त्वाचा सर्वात डिसॲडव्हान्टेज मला वाटतं की याला बाल्कनी देण्यात आलेली नाहीये. म्हाडाची बिल्डिंग सेपरेट सुद्धा आहे, हा एक सुद्धा डिसॲडव्हान्टेज आहे. त्यामुळे तुम्हाला ॲम्युनिटीज वगैरे पण शक्यता मला कमी वाटते भेटण्याची, कारण त्या सर्व प्राईम ॲम्युनिटीज आहेत आणि नक्कीच ते काहीतरी करतील की त्यामुळे म्हाडाला हे ॲम्युनिटी वापरता येणार नाहीत असं मला वाटतंय. पण पाहूया की काय होतं. जेव्हा ते पैसे येईल त्याच वेळेला आपल्याला कळू शकेल नेमकं काय आहे ते. आणि ॲडव्हान्टेज एवढंच आहे की बाबा एरिया चांगला आहे. या एरियामध्ये तुम्हाला या रेटमध्ये फ्लॅट मिळू शकत नाही. फक्त म्हाडाच्याच तुम्ही थ्रू इथे हा फ्लॅट घेऊ शकता. बाकी राहायच्या दृष्टीने तर ठीकठाक आहे, फक्त बाल्कनी नाहीये. मापावर सर्व ठीक आहे. तर या सर्व गोष्टींचा विचार करा आणि या प्रोजेक्टला अप्लाय करायचं नाही ते ठरवा. व्हिडिओला एंडपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.